brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. खरं म्हणजे अजितदादा हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हतं, तर ते एका पिढीचा आत्मविश्वास होते. शेतकऱ्यांचा एक कळवळा असलेले, शेतीबद्दल इत्थंभूत माहिती असलेले, शेती, ॲनिमल हजबंड्री या सगळ्या विषयांची पूर्ण जाण असलेले आणि एक प्रकारे मातीतनं तयार झालेलं नेतृत्व असं अजितदादांचं नेतृत्व होतं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, कुठल्याही संघर्षाला त्यांनी पाठ दाखवली नाही. सातत्याने त्या संघर्षाला सामोरं ते गेले, कधी पोळापुढे झुकले नाहीत. पण ज्यावेळी दादांना मनातनं असं वाटलं की काहीतरी चूक आहे किंवा समाजाला ते चूक वाटतं आहे, त्यावेळी जाहीर माफी मागायलाही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. अशा परिस्थितीमध्ये दादा कुठलंही इगो न ठेवता जाहीरपणे माफी मागून पुढच्या कामाला त्या ठिकाणी लागायचे, हे देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे अनेकांचं आधारबळ असलेले, अनेकांना धीर देणारे, अनेकांच्या निर्णयाची ताकद असलेले दादा हे आज नसल्यामुळे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या समोर अनेक प्रश्न त्यातनं निर्माण झाले. खरं म्हणजे अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता. त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला. 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला. पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही. आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला. त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं. त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे. दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असतं, ही काही पहाट नाही आहे, आम्ही 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे, असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे. आणि मला आजही आठवतं की त्यावेळी अतिशय दृढतेनं त्यांनी, खरं म्हणजे त्यांना निश्चितपणे काही ना काही प्रमाणात त्याची किंमत मोजावी लागली, पण तरी देखील त्यांनी सांगितलं की एकदा निर्णय झाला होता, मग या निर्णयाला मी बांधील असेल. आणि ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, मला आजही आठवतं की वर्षा बंगल्यामध्ये दादा आणि मी दोघंच जण होतो. त्यावेळी तो निर्णय विरोधात गेल्यानंतर त्या ठिकाणी सरकार स्थापन करणं काही शक्य नव्हतं. दादांनी विचारलं काय केलं पाहिजे. मी म्हटलं दादा, आता याच्यामध्ये उगीच तुम्ही स्वतःचा बळी द्यावा अशी आमची पण अपेक्षा नाही. ठीक आहे, आता जे काही असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या. आणि त्यानंतर माझ्याशी चर्चा करून, म्हणजे अनेक वेळा अनेकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, पण वर्षा बंगल्यावरनं माझ्याशी चर्चा करून दादांनी मग तो निर्णय बदलवला. कारण त्यांच्यासोबत जे लोक राहिले होते, हे दादांना माहिती होतं की शेवटी त्यांचंही भविष्य आपल्याला बघायचं आहे. आणि मग दादांनी पुन्हा त्या ठिकाणी जे काही सरकार झालं त्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती. पोटात आहे ते ओठात आहे, आणि जे आहे ते तोंडावर बोलून टाकायचं. तोंडावर बोलताना दादा राजकीय परिणामांची फारशी काळजी करत नव्हते. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये असं अनेक वेळा तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट राहावं लागतं, पण पॉलिटिकली करेक्ट राहणाऱ्यांपैकी दादा नव्हते. त्यांना जे वाटलं ते स्पष्टपणे रोखठोक त्या ठिकाणी बोलायचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल आमदारांना किंवा सदस्यांना देखील माहिती होतं की दादांनी एखादी गोष्ट तोंडावर नाही म्हटली याचा अर्थ काही आपले विरोधक नाही आहेत, त्यांना नाही पटलेली, त्यामुळे त्यांनी नाही म्हटलेली आहे. पण जे काम होऊ शकत असेल ते मात्र तात्काळ करणे आणि तिथल्या तिथे फोन लावणे, ते काम झालं आहे की नाही पाहणे, अशा पद्धतीनं दादाची ख्याती असल्यामुळे जे सदस्य आहेत ते आपलं काम हक्काने घेऊन त्या ठिकाणी दादांकडे जाताना आपण बघायचो. आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष काम करत असताना दादांनी एकवचनी असण्याचा एक नाव जे कमावलं, की दादा म्हणतात ते करतात, हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की
अतिशय विरळ आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस 2019 नंतर मी विरोधी पक्षनेता झालो, ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्षनेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो. नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची.